बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये गौसेवेमध्ये सदैव अग्रेसर असणारे एकनिष्ठा फाउंडेशनच्या धाडसी युवकांनी विहिरीमध्ये पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढून त्या बैलाचे प्राण वाचविले। खामगाव येथील घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीमागे असलेले गुरुदत्तनगर येथील सार्वजनिक असलेल्या 80 फूट खोल विहिरीमध्ये सकाळी 6 वाजताच्या सुमारास एक बैल हा विहिरीत पडलेला आढळला। परिसरातील नागरिकांनी लगेच याची माहिती एकनिष्ठा फाउंडेशनला दिली। एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सूरज यादव हे आपले कार्यकर्त्यासह घटनास्थळी पोहोचले आणि 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोरीच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले। छोड़ना मुझको विहिरीमध्ये पाणी असल्यामुळे बैलाला बाहेर काढण्यामध्ये बरीच अडचण येत होती। मात्र कार्यकर्त्यांनी पाण्यामध्ये उतरून बैलाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले। गौरक्षकांनी अथक परिश्रम घेऊन बैलाचे प्राण वाचविल्याबद्दल व गौसेवेमुळे एकनिष्ठा फाउंडेशनचे गौरक्षकांचे शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे। आम्ही गेल्या 5 वर्षापासून गौसेवेमध्ये आहे। आज सकाळी मला फोन आला की एक विहिरी 70-80 फूट आहे, त्याच्यामध्ये बैल पडलेला आहे। तो मी आणि माझा सहकारी गब्बू गुजरीवाल आम्ही दोघं गेलो आणि तिथं सर्व पाणी केली असता ते बैलाच्या पूर्ण पोटामध्ये पाणी भरलेलं होतं। तिला वाचवासाठी आम्ही दोघांनी जीवाची पर्वा न करता खाली विहिरीत उतरलो आणि दोरीच्या सहाय्याने अतिक परिश्रम घेऊन त्याला बाहेर काढलो। खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत।